नमस्कार. देवशयनी एकादशी झाली, गुरुपौर्णिमा झाली नाही का. आणि आता आपल्या अवधूतांनी जे गुरु केले त्यांचा आपला जो विषय चाललेला आहे त्या विषयातला आपण मागच्या वेळेला 12वा भ्रमर पाहिला. आणि आता आपण काय पाहणार आहोत, मधमाशी. मधमाशी म्हटली की सगळ्या ती बघितली की आपल्याला असं वाटतं की ती आपल्याला दंश करते, आणखीन आपण दूर पळतो तिच्यापासून. पण खरोखरच तिचं जर अवधूतांनी गुरु केलेले तिला, म्हणजे तिच्यात काहीतरी गुण असलेच पाहिजे की नाही. मग ते काय आहेत तर मधमाशा ह्या दोन प्रकारच्या असतात. एक मधमाशी म्हणतात तिला आणि एक कुंभार माशी म्हणतात. तर ह्या ज्या आहेत ना ह्या नेहमी कुठे असतात तर त्या शिकारी लोकांकडनं वाचण्यासाठी घराच्या अडगळीच्या तिथे किंवा निसर्गामध्ये दोन झाडांच्या पोकळीच्या मध्ये असं कुठेतरी आपलं घरटं बनवत असतात त्या. आणि फुलांवरचा मध, त्या फुलांच्या ह्याच्यावरचा पाकळीवरचा फुलांच्या मध्ये जो मध असतो तो मध त्या गोळा करतात. इतका 1 चमचा मध गोळा करायला त्यांना इतके कष्ट पडतात. आणि 1 चमचा मध आपण घेतल्यानंतर तो आपल्याला किती पौष्टिक आहे हे आपल्या लक्षात येईल. पण मग त्या अशा मध गोळा करून ठेवतात. तर मग अवधूतांनी त्यांच्यापासून काय शिक्षण घेतलं तर अवधूत आपल्याला सांगतात की मी मधमाशींकडनं एक मोठं शिकलो. का तर त्या खूप कष्टाने मध गोळा करतात आणि संग्रह करत नाहीत ते, आणि नंतर मग स्वतःही त्याचा उपभोग घेत नाहीत आणि दुसरंच कोणीतरी भिल्लीन किंवा आपल्यासारखी माणसं जाऊन ते मध काढून गोळा करतात, आणखीन ते विकतात. म्हणजे पहिली गोष्ट संग्रह न करणे आणि त्याचा उपभोग न घेणे हे अवधूत शिकला. आणि बिना परिश्रमाने घेणं हे पण खूप वाईट गोष्ट आहे. म्हणून मधमाशी टीमवर्कनी काम करतात, मध गोळा करतात, त्याचा स्वतः उपभोग घेत नाहीत. याच्यावरनं अवधूतांना सांगायचे की मनुष्य सुद्धा धन गोळा करतो. किती धन, शेवटपर्यंत धनाच्या पाठीमागून धन गोळा करतच असतो, परंतु तो त्याचा स्वतः कधी उपभोग घेत नाही आणि मग नंतर तो जाताना दुसऱ्यासाठी आपल्याला ते ठेवून जावंच लागतं. असा अवधूतांना सांगायचं. त्यापेक्षा आपण आपलं त्याचा कमवलेल्याचा आपण विचार करा आणि फुकटचं कमवलेलं आपल्याला नको. हे 2 गोष्टी अवधूतांनी शिकल्या. त्याच्यामध्ये अवधूतांना असं सांगायचं आहे की धन म्हणजे फक्त पैसाच आहे का, तर आपल्याकडे शक्ती आहे, शक्तिधन आहे, आपल्याकडे आरोग्य आहे, आपल्याकडे कौशल्य आहे आणि आपल्याकडे विचार आहे. हे सगळं आपलं धनच आहे. मग आपलं कौशल्य देवाच्या कामासाठी किंवा चांगल्या ठिकाणी वापरा, म्हणजे नाहीतर ते आपलं तसंच राहील पडून. आणि नंतर आपल्याजवळची शक्ती, आपल्याजवळचे विचार आपल्याकडे जर चांगले असतील तर ते द्या एकमेकांना. चांगले विचार वाटले गेले पाहिजे. आणि अशा प्रकारे दुसऱ्यांना दिलं की त्याचा सुगंध येतो. हे अवधूतांनी हे केलं, निरीक्षण केलं. आणि म्हणून मधमाशी खूप कष्टाने टीमवर्कने काम करून सुद्धा ती स्वतः उपभोग घेत नाही. तर असं मनुष्याने करू नये. त्याने त्याचा उपभोग घ्यावा आणि परिश्रम न करता मिळालेलं काहीच कामाचं नाही. अशा प्रकारे अवधूतांनी शिकलेले 2 गुण आपण लक्षात घेऊयात आणि अवधूतांना आणि मधमाशीला नमस्कार करूया. कारण अवधूतांनी तिला गुरु केलेला आहे. आपणही तिला गुरु करूयात आणि नमस्कार.